रयत शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी जी पवार सर, इथं मंचावर उपस्थित असलेले ज्यांनी मला परिचय करून दिला ते मी मायतवडे सर, मंचावर उपस्थित असलेले चिखलीकर सर, खोत सर, पोरे सर, इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम मी कर्मवीर भाऊराव पाटील आणि आज ज्यांचा स्मृतिदिन आपण साजरा करतोय त्या प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील सरांना, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. अभिवादन करतो. मित्र, खर तर आपलं व्याख्यान कुठल्या विषयावर देतो तर बाबा आपल्याला माहिती नसलेल्या विषयावर व्याख्यान देत असतो. मग त्याचा अभ्यास करतो, त्याच्या संदर्भात नवीन माहिती घेतो, माहिती उपलब्ध करून घेतो, खूप वाचन करतो आणि मग त्याच्या संदर्भात माहिती देतो. आणि माहिती देणारा माणूस ही माहिती घेऊन देत असतो आणि त्या संदर्भात माहिती घेणारे लोक ही नवे असतात. म्हणजे सिनेमा संदर्भात मेट्स नावाच्या एका समीक्षकानं अशी व्याख्या केली, म्हणजे सिनेमा हा समजायला सगळ्यात सोपा असतो म्हणून तो समजून सांगायला अवघड असतो. म्हणजे जी गोष्ट आपल्याला सोपी वाटते ती समजून सांगणं अवघड असते. तसंच एन डी पाटील सरांच्या बाबतीत असं झालंय की मी गेली 20 वर्ष म्हणजे एन डी पाटील सरांच्या अखेरच्या 20 वर्षाच्या काळात त्यांच्या खूप जवळ होतो. त्यामुळं ते इतकं असं परिचित, अनेक अंगाने, अनेक अर्थाने, व्यक्तिगतरित्या, सामाजिकदृष्ट्या, त्यांच्या चळवळीच्या दृष्ट्या, अशा अनेक अंगाने एन डी पाटील सरांच्या संदर्भात इतकी जवळीक आहे. आणि मग कसं होतं अडचण, इतक्या जवळच्या माणसाबद्दल काय बोलायचं असा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे आपल्याला त्या माणसाची महत्ता असते, त्या माणसाचं मोठेपण असतं, ते सुद्धा आपल्याला असं सामान्य वाटत असतं, हे ते तसेच असणार अशा पद्धतीने असतं. मग त्या संदर्भात काय बोलायचं. आता तुम्ही तर शिकताय त्या कॉलेजचं नाव आहे एन डी पाटील महाविद्यालय, म्हणजे तुम्हाला ही एन डी पाटील नावाची व्यक्ती कोण होती, एन डी पाटील नावाच्या व्यक्तीनं काय केलं, एन डी पाटील नावाच्या व्यक्तीचं कार्य काय होतं, हे सगळं फार डिटेलमध्ये नसेल तरी फार थोड्या प्रमाणात माहिती असेल. अशा परिस्थितीत मग अशा विषयावर बोलणं म्हणजे वक्त्याची कसोटी असतील, समोरच्या माणसांनाही असा संभ्रम असतो, अरे हे आम्हाला माहिती असलेल्या गोष्टीत हे आता काय सांगणार आहेत बाहेरून येऊन. तर तरी सुद्धा मला नेहमी असं वाटत असतं की एखादा माणूस समजून घेणं, म्हणजे तो माणूस, त्या माणसाचं काम एवढ्यापुरतंच मर्यादित नसतं, तर तो माणूस घडला कसा ही प्रक्रिया समजून घेणं हे सुद्धा त्या माणूस समजून घेण्यातल्या प्रक्रियेतला एक महत्वाचा भाग असतो. कारण जर माणूस घडण्याची प्रक्रिया समजून घेतली नाही तर तो माणूस असा का आहे, कसा आहे, हे आपल्याला त्याचं आकलन होत नाही. आणि एन डी पाटील यांच्यासारखी माणसं म्हणजे 10 वर्षापूर्वी मी म्हणत होतो की एन डी पाटील यांच्यासारखी माणसं दुर्मिळ आहेत, तर आता तशी माणसंच नाही, त्यामुळे दुर्मिळ आहेत म्हणायची सुद्धा परिस्थिती नाही. म्हणजे तसंही काही आता मला महाराष्ट्राच्या पातळीवर आपण 1, 2, 4, 5, 6 नावं आपल्याला दिसतील, त्यात फार तर अगदी पटकन नाव बाबा आढावांचं येतं समोर. बाकी दुसरं कोण बाबा त्या रेंज मधलं नाव नाही, नावच दुसरं पटकन नावच आठवत नाही ना. जर आपण काय विभागनिहाय, क्षेत्रनिहाय अशी काही जर आठवत गेलो माणसं, तर अशी 2, 4, 5 माणसं बाबा तिकडं ठीक आहे, प्रकाश बाबा आमटे काम करतात, अभयभंग काम करतात, पण ती वेगळ्या क्षेत्रात काम करतात. एन डी पाटील सर, गोविंद पानसरे ही मंडळी ज्या पद्धतीनं काम करत आली, ज्या प्रकारचं काम करत आली आणि ज्या अगदी जीवाच्या करारानं सगळं झोकून देऊन काम करत आली, तशा प्रकारची माणसं आजच्या काळात दाखवायला सुद्धा, म्हणजे असतं ना म्युझियम असतं काहीतरी अमुक गोष्ट अशी होती, तर तशी दाखवायला सुद्धा माणसं नाहीत. इतकी वेगळी आणि वेगळ्या प्रकारची अशी ही माणसं होती. म्हणजे पुन्हा एन डी पाटील
आले कुठनं? मग अशी माणसं तयार, मी सुरुवातीला म्हटलंय माणसांच्या घटनेची प्रक्रिया समजून घ्यायची असते. तर ही माणसं येतात कुठनं? तर पुन्हा ही काही फार आभाळातनं पडत नसतात माणसं, किंवा अशी जमिनीतनं उगवत नसतात अचानक उगवल्यासारखी आणि त्यांचं झाड झालं. तुमच्या आमच्यासारखी अत्यंत साधी सामान्य कुटुंबातनं आलेली, म्हणजे वाळवा तालुक्यातल्या ढवळीसारखं अत्यंत छोटं गाव. छोटं म्हणजे अगदी छोटं गाव, म्हणजे तुम्ही ज्या गावातनं आला असेल, तुम्ही आत्ताचं तुमचं गाव असेल, कुठलंही छोटं खेडेगाव असलं तरी बऱ्यापैकी सुधारणा असलेलं गाव आहे. पण त्या काळातलं साधारण कल्पना करा. आत्ता एन डी पाटलांचं सरांचं आत्ताचं वय 95 वर्ष असतं. म्हणजे ते शाळेत गेले त्यावेळेची परिस्थिती 90 वर्षापूर्वीचं गाव. म्हणजे काय परिस्थिती असेल. आणि तिथलं एक शेतकरी कुटुंब, आणि त्या शेतकरी कुटुंबातलं तेही फारसं काही सदन आहे असं नाही, पण त्या शेतकरी कुटुंबात जन्मलेला एक मुलगा, तिथं त्या गावात सगळा शिक्षणाचे, म्हणजे एन डी पाटील सर हे ढवळी गावातले पहिले मॅट्रिक झालेले. म्हणजे त्यांच्या आधी त्यांच्या गावात कोण मॅट्रिक म्हणजे 10वी सुद्धा कोणी झालेलं नव्हतं. इथपर्यंत म्हणजे शाळा होती ती 5वी, म्हणजे 4थी पर्यंतची शाळा, 5वी पर्यंतची शाळा तिथं होती. तर अशा गावात शिकले, वाढले. पण अशा गावात वाढले, शिकले पण, आणि एन डी पाटील सर एवढे मोठे झाले त्याचं कारण त्या काळात त्यांना माणसं भेटली. त्या काळात त्यांच्या अवतीभोवतीचं वातावरण वेगळं होतं. त्या काळातलं एकूण स्वातंत्र्य काळातलं युद्धातलं वातावरण होतं. असा तो काळ हा स्वातंत्र्य संग्रामाचा धगधगताचा काळ होता. त्यांच्या आजूबाजूला आयतवड्याचे पांडू मास्तर होते, वाळव्याचे नागनाथांना नायकवडे होते, शिराळचे शिगावचे रंगरावदादा पाटील होते. अशी प्रतिसरकारच्या चळवळीतली, स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीतली फार आभाळ एवढी मोठी माणसं होती, आणि प्रचंड तत्वनिष्ठ माणसं होती. नुसती म्हणजे नुसती लढणारी माणसं नव्हती. म्हणजे एन डी पाटील सरांनी एक पांडू मास्तरांचा किस्सा सांगितला. पांडू मास्तर नावाचे स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्यावर मागं सांगलीच्या आकाशवाणी केंद्रावर एक फार मालिकाही सुरू झाली होती, त्यांच्यावर कादंबरी आहेत, खूप लेखन झालेलं आहे. खूप तत्वनिष्ठ माणूस, स्वातंत्र्य युद्धातला, म्हणजे सभा गाजवणारा, इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा मनुष्य. स्वातंत्र्य मिळालं, सगळं झालं, आणि त्यांचा एक मुलगा होता, त्यांच्या मुलाच्या काहीतरी नोकरीचा किंवा असा काहीतरी प्रश्न होता, तर परमनंट होण्याचा किंवा आणखी असा काहीतरी होता. एन डी पाटील सर त्यावेळी इस्लामपूरला जे आता केबीपी कॉलेज आहे, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते. तर त्या कॉलेजवर शिक्षकच होते ते. तर त्यांना लक्षात आलं की अरे, पांडू मास्तरच्या पोराचा जरा प्रॉब्लेम आहे, आपण असं करू, पांडू मास्तरांच्याकडे जाऊ. आता याला तर स्वातंत्र्य सैनिक, याचे वडील स्वातंत्र्य सैनिक आहेत, म्हणजे याला स्वातंत्र्य सैनिकांच्या सवलतीचा लाभ होईल. तर आपण जाऊ, त्या अर्जावर पांडू मास्तरांची सही करू, म्हणजे त्यांच्या पोराचं मार्गाला लागलं असं त्यांना वाटलं. म्हणून एकदा दुपारी एन डी पाटील सर स्कूटर काढली आणि सरळ पांडू मास्तरांच्या घरी गेले, बसले. काय आला नारायण, म्हणजे ते असं त्यांच्या दृष्टीने एन डी पाटील फार लहान होते. काय आला ना, काय नाही, असं बसलं. मग काय नाही तात्या, असं झालं, तुमच्या पोराचं ते असं जरा ते मार्गी लावा, ह्या जरा फॉर्मवर सही करा. मग काय आहे म्हणजे, तुम्ही स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केलं, त्याच्यासाठी हे जर केलं तर त्याचं मार्गी लागेल. उठ म्हणले, उठायचं. मी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, जे काही केलं ते काय माझ्या पोराला कुणाला नोकरी लागावी, पुन्हा ह्याच्यासाठी केलं नाही. तर असले उपकार मला सरकारचे नको आहेत, ते उपकार मी घेणार नाही. म्हणजे असली तत्वनिष्ठ माणसं एन डी पाटील सरांच्या भोवतीनं होती, म्हणून एन डी पाटलांच्या सारखा माणूस तिथं उभा राहिला. म्हणजे तुम्हाला आज हसायला येईल, तुम्हाला खूप गंमत वाटेल. ते ज्यावेळी शाळेत जात होते, ते सांगतात, एन डी पाटील सर सांगायचे, ते शाळेत जात होते त्यावेळी काय असं, ते एक कडं कंपल्सरी, त्या काळात लहान पोरांच्या हातात कंपल्सरी कडा असायचं, आणि ते घरची पोरं माणसं कडं काढून द्यायची नाहीत. आणि लंगोटा चड्डी नाही, शाळेत जाणारी सगळी मुलं 5वी पर्यंतची लंगोटा घालून जायची, चड्डी नाही. तर आणि ते कडं जरा पोरांना अडचणीचं व्हायचं, म्हणून ते म्हणायचे, घरात म्हणायचे ते कडं काढून, घरची माणसं काढ, म्हणजे प्रथा अंधश्रद्धा असायच्या, लोकांच्या समजुती असायच्या, आई वडिलांच्या. कडं काढायचं नाही म्हणायचे. काय पोरं म्हणे, नाही ते पाठीवर खरक पडतात ते लिहिताना. असं काहीतरी कारण आपण सांगतो ना, आपल्या सोयीचं, आपल्याला एखाद्या गोष्टीची अडचण होत असली की आपण कारण पाठीवर खरक पडतात, काय खरक बिरक का, ते कडक काढायचं नाही, म्हणजे असे ते. आणि मग ज्यावेळी ते 6वी 7वीला बागणीला शाळेत गेले,
तर तिथं बघितलं तर अरे इथं तर सगळी पोरं चड्डी घालून यायला लागले, तर आपण लंगोटा. हे म्हणजे बागणीला गेल्यावर 6वी 7वीला त्यांना कळायला लागलं की ती शाळेत लंगोटा नाही, चड्डी काहीतरी एक का असते. म्हणजे आज हे तो त्यावेळची परिस्थिती. आता सुद्धा आपण जर बघितलं कुठच्या धनगरवाड्यावरची माणसं कुठली आली इकडची तिकडची, त्यांच्या दृष्टीनं तो त्यांचा नैसर्गिक वेश असतो. आपल्याला आपण एक शहरी सभ्यतेनं एक झूल पांघरल्यानंतर आपल्याला त्या संदर्भात वाटत असतं की अरे हे काय गावंडळ आहे, हे लंगुटर. पण त्यांच्या दृष्टीनं त्यात श्लील अश्लील सब काय नसतं, तो त्यांचा नैसर्गिक वेश असतो, त्या नैसर्गिक वेशात असतात. तशा पद्धतीनं म्हणजे अशा काळात इंडी पाटील सरांची जडणघडण झाली, वाढले. आणि पुन्हा कसं महत्वाचं असतं, तुम्हाला तुमच्या शाळेच्या काळात जे शिक्षक भेटतात ते शिक्षक महत्वाचे असतात. मग त्या काळात त्यांना एक त्यांच्या गावात परीट मास्तर म्हणून परीट मास्तर होते. त्या परीट मास्तरांनी त्यांना खूप म्हणजे त्यांच्या आवडती विद्यार्थी होते, लाडके विद्यार्थी होते. त्यांनी काही त्यांना चांगली दिशा दिली, त्यांना पुढे शिकायला पाहिजे म्हणून सांगितलं. मग ते बागणीला गेले, नंतर आष्ट्याला गेले. आष्ट्याला खैरमोडे मास्तर म्हणून खैरमोडे मास्तर होते. ज्या खैरमोडे मास्तरांच्या इंडी पाटील सर नेहमी सांगायचे, त्या खैरमोडे मास्तरांनी माझ्यावर जे सगळे सामाजिक संस्कार केले, ते सामाजिक संस्कार सगळे खैरमोडे मास्तरांनी केले. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अनिहिलेशन ऑफ कास्ट नावाचं पुस्तक त्या काळात भाषण होतं. लाहोरला एका जात तोडक मंडळाच्या अधिवेशनासाठी बाबासाहेबांनी आंबेडकरांना निमंत्रित केलेलं होतं. आणि त्याच्यासाठी त्या बाबासाहेबांनी केलेलं भाषण, ते भाषण त्या तिथल्या जात तोडक मंडळाला सांगितलं की हे भाषण तुमचं जरा स्फोटक आहे, तर त्यामुळे आपण हे करू. म्हणजे त्यांना ते भाषणाला परवानगी नाकारलेली होती. तर ते भाषण जे छापलं होतं ते अनिहिलेशन ऑफ कास्ट, ते पुस्तक खैरमोडे सरांनी आपल्या संग्रहातलं इंडी पाटील सरांना दिलं. मला वाटतं आता सुद्धा इंडी पाटील सरांच्या घरात ते त्यावेळी शाळेत असताना दिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक असेल. तर ते पुस्तक त्यांनी जीवापाड जपून ठेवलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं संस्कार करणारे, अशा पद्धतीनं काही तुमच्यावर प्रारंभीच्या काळात तुमच्या जडणघडणीला काय हातभार लावणारे असे शिक्षक भेटले. मला वाटतं त्यातून इंडी पाटील नावाचा हा माणूस उभा राहिला. म्हणजे माणूस चळवळी किंवा अशा लटपटी खटपटी कधीपासून करायला लागतो, तर हे शाळेत असते. इंडी पाटील सर बघा, म्हणजे एखादा उचापती कसा असता माणूस, म्हणजे तुम्ही सतत काय, तर शाळेत असताना त्यांच्या ढवळीच्या गावात तिथे उरूस भरायचा. गावात मुसलमानाचं एकही घर नाही, पण तरी सुद्धा पिराचं तिथं हे स्थान, आणि त्याचा उरूस भरायचा. त्या उरसात तमाशा व्हायचा. मग त्या तमाशात बसण्यावरून एकदा कुठं कुणी पुढं बसायचं, मागं बसायचं, पुढचं फेट्यामुळे मागच्याला दिसेना, असं काहीतरी वादावादी झाली. आणि त्या वादावादीतनं गावात एक खून झाला. तर खून झाला त्यानंतर हे बाबा शाळेतलं पोरगा, तुम्ही इतकी मोठी घडल्यानंतर तुम्ही काय करणार, आम्ही काय करायचो. फार तर पोलीस आल्यावर लांबणं, असं पोलीस काय करतात हे बघायला जाणार. पण शाळेत असलेल्या इंडी पाटलांनी त्या काळात हा खून झाल्यानंतर हा शाळेतला पोरगा मग गावात भेटेल त्याला, हे कशाला पाहिजे हे तमाशा, कशाला पाहिजे उरूस. जर गावात असं काय खून होणार असतील, मारामाऱ्या होणार असतील, तर हे आपण बंद करायला पाहिजे, हे कशाला चालवायचं. असं करून सगळ्या गावाचं, शाळेत असताना एका शाळकरी मुलानं शाळेत असताना सगळ्या गावाचं मतपरिवर्तन करून गावातला उरूस. पण मग गावची माणसं काय म्हणजे नाही त्या निमित्तानं जरा पाहुणे येते, ती मग जरा ते हे होते, काय भुरका मारता येतोय, काय असं खाणंपिणं होतंय. ते म्हणलं असं बोलवा की पाहुण्याला, काय तुम्हाला उरसाला जत्रालाच बोलवा पाहिजे असं कुठं काय, असं बी बोलवा की पाहुणे येऊ दे की पाहुणे. असं करून त्यांनी सगळ्या गावाचं मतपरिवर्तन करून गावातला उरूस बंद केलेला होता. ह्या मारामाऱ्यांना ह्याला आमंत्रण देणारा हे एका शाळकरी मुलानं शाळेत असताना केलेलं काम होतं. त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे सत्याग्रह कुठून सुरू झाला. सत्याग्रह, आंदोलन, चळवळ ह्या गोष्टी आज आपल्याला फार मोठ्या वाटतील, पण हे इंडी पाटील सरांच्या आयुष्यात ते वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी पहिला सत्याग्रह, पहिला आंदोलन केलेलं होतं. तर त्यावेळी पेठ वडगावला मोठा बाजार वडगाव म्हणतात ना, पेठ वडगावला जनावरांचा मोठा बाजार भरायचा. तर त्या जनावरांच्या बाजाराच्या ठिकाणी दारूचं दुकान होतं. तर त्या काळात काँग्रेसचं जे धोरण होतं, काँग्रेस पक्ष ज्या स्वातंत्र्य लढ्यात होता, आणि त्यांचं एक बाबा दारूबंदी वगैरे या संदर्भातलं काही होतं, तर हे लक्षात आलं यांच्या. आणि हा 14 वर्षाचा मुलगा
या 14 वर्षाच्या मुलाने ठरवलं की आपण हे दारू दुकान बंद करायचं. बघा, कल्पना करा. तर त्यांनी आपल्या शाळेतली काही मुलं घेतली, आपल्या गावातली काही मुलं घेतली आणि ते पेठ वडगावचा बाजार असेल, त्या बाजारा दिवशी तिथं येऊन तिथं त्या दारूच्या दुकानासमोर ते आंदोलन करायला लागले. म्हणजे त्या काळात, म्हणजे 80 वर्षापूर्वीचा काळ आहे, त्या काळात म्हणजे ते दारूचं दुकान बाजाराच्या ठिकाणी असल्यामुळे इतकं चालायचं, त्याचा लिलाव 65,000 पर्यंत लिलाव जायचा त्या काळात पेठ वडगावच्या त्या दारू दुकानाचा. त्यामुळे कल्पना करू शकता की किती तिथं दारू विक्री होत असेल, किती मोठ्या प्रमाणावर तिथून दारू विकली जात असेल. तर असं 65,000 रुपये त्या काळात लिलावाला जाणार त्या दुकानाच्या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केले. शाळकरी पोरं, मग बाजाराला येणारी लोक, ती पोरं काय करतात, दुर्लक्ष करून जायची, ते दारू दुकान सुरू राहायचं, टमका मारायचा, आपल्या आपल्या कामाला असं ते सुरू राहायचं पहिल्या आठवड्यात. दुसऱ्या आठवड्यात मग पोरं झोपायला लागली वाटेत आडवी, तिथं दारूच्या दुकानाच्या आडवं ही पोरं झोपायला लागली. झेंडी पाटील सर सांगायचे की हे आम्ही एका बाजूला हे करत असताना त्या बाजारात जी इतर लोक शहाणी सुरती होती त्यांचं लक्ष होतं आमच्याकडं, ही पोरं काय करतात, तिथं कसं चाललंय. असं 1-2 आठवडे ती झोपायला लागले खाली, आणि झोपून मग त्यातनं जी बी शौकीन असायची ती पुन्हा पोरं झोपलेले आहेत तर झोपलेल्या ओलांडून त्याच्या अंगावर पाय पडणार नाही अशा पद्धतीनं कडेकडनं बाजूबाजूनं परत, म्हणजे पोरांना ओलांडून झोपलेले त्यांना ओलांडून दारू प्यायची आणि निघून जायची. असं 1-2 आठवडे झाल्यावर बाजारातली माणसं, साधारण बैल विक्रीला आलेल्या माणसाच्या खांद्यावर प्रत्येकाकडे एक चाबूक असतो. कधी तुम्ही कुठल्याही बाजारात किंवा बैलाच्या ह्याच्यात बघितलं तर ते खांद्यावर चाबूक असायचा. तर 2-3 आठवडे झाल्यानंतर असं बघितलं, आणि ते बघितल्यानंतर मग ती बाजारातली, म्हणजे ह्यांचा विश्वास अहिंसात्मक मार्गाने सत्याग्रह करायचा, त्यामुळं ते प्रतिकार करायच नाही. पोरं फक्त आंदोलन करून झोपून अडवून रस्ता अडवून दारू दुकान बंदीची घोषणा करायची. तर हे इकडे अहिंसात्मक आंदोलन, पोरं आंदोलन करतात आणि मग त्याला ओलांडून हे दारुडे लोक त्या पोरांच्या अंगावरनं दुकानात जातात. हे कळल्यावर बाजारात जी इतर माणसं होती ती माणसं यायला लागली त्यांच्या पोरांच्या मदतीला, आणि जे लोक पोरांना ओलांडून जात होते त्यांना चापकन फोडून काढत होते. तर एन डी पाटील सर सांगायचे, आमचं एकीकडे अहिंसात्मक मार्गाने आंदोलन चाललेलं असायचं आणि आम्हाला असा बाजारातल्या लोकांचा चाबूक घेऊन असा पाठिंबा मिळाला. तर आम्हाला बी गंमत वाटायची. आणि असं 3-4 आठवडे आंदोलन चाललं. दरम्यान त्याच काळात ह्या दारूच्या दुकानाचा पुन्हा लिलाव निघाला, आणि जो लिलाव 65,000 पर्यंत जात होता, तर आता हे आंदोलन होत नाही, आंदोलन व्हायला लागलंय, विरोध व्हायला लागलाय. तर त्या वर्षी त्या लिलावासाठी त्या दारू दुकानाच्या कुणी अर्ज भरला नाही, आणि अवघं एक अर्ज भरला, आणि तोही अवघ्या 3,000 रुपयाचा तो अर्ज भरलेला होता. हे कळल्यावर मग ते त्या सरकारी खात्याच्या लक्षात आलं, काय भानगड आहे. एवढा मोठा महसूल, 65,000चा महसूल देणारं दारूचं दुकान आहे. तर या 65,000चा महसूल देणारं दारूचं दुकान एकाएकी तिथं अर्जही नाही, तर फक्त 3,000च दारू दुकान बोली आली. हे कसं काय? मग चौकशी केली तर ही पोरं आंदोलन करतात हे लक्षात आलं. मग पोरं आंदोलन करतात म्हणल्यावर पोलीस आले, आणि एका गुरुवारी सगळ्या पोरांना पकडलं, हे आंदोलन करणाऱ्या त्यांना पकडून पोलीस स्टेशनला नेलं, सगळ्या पोरांना सोडून दिलं, आणि एन डी पाटलांना त्यावेळी कळंब्याच्या कारागृहात पाठवलं. वयाच्या 14व्या वर्षी दारू दुकान बंद करण्यासाठी आंदोलन केलं म्हणून कळंबा कारागृहात त्यांना पाठवण्यात आलेलं होतं. आणि त्याच वेळी स्वातंत्र्य लढ्यात आंदोलनात भाग घेतला म्हणून एन डी पाटील सरांचा एक मोठा भाऊ, तो सुद्धा कळंबा कारागृहात पाठवला होता. तर एन डी पाटील सर सांगायचे की मी आणि माझा भाऊ त्यावेळी आम्ही एकत्र त्यावेळी कळंबा कारागृहात त्यावेळी त्या आंदोलनाच्या काळात होतो. म्हणजे असा, म्हणजे एकेका टप्प्यावर शाळकरी वयापासून माणूस कसा घडत जातो. म्हणजे शिक्षण हा एन डी पाटील सरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा, म्हणजे सातत्याने शिक्षणाच्या संदर्भात पोटतिडकीनं बोलत आलेत, भूमिका मांडत आलेले आहेत सातत्यानं. म्हणजे मधुकरराव चौधरी शिक्षण मंत्री होते, त्यांनी मॅट्रिकसाठी हायर आणि लोअर असे इंग्रजी आणि गणिताचे असे अभ्यासक्रम केले होते. म्हणजे आता तुम्ही समजा 10वीला आहे, लक्षात घ्या, आणि बऱ्याच जणांना काय असतंय, इंग्रजी आणि गणित अवघड वाटत असते. समजा जर एक निर्णय आला की चला या वर्षीपासून इंग्रजी आणि गणित विषय काढून टाकले, तुम्ही हुर्र फटाकड्या गुलाल सगळं उडवा इथं वाजवशील ना. तर ते हायर आणि लोअर, म्हणजे हायर म्हणजे जरा अवघड गणित, अवघड इंग्रजी, आणि लोअर म्हणजे थोडं साधं सोपं,
असं त्याचं खूप ठिकाणी स्वागत झालं. बरं झालं, आता या मुलांना जरा सोपं पास व्हायला सोपं होईल. एन.डी. पाटील सर विधिमंडळात होते. विधिमंडळात त्यांच्या पक्षाचं बहुमत नव्हतं, पण त्या विषयासंदर्भात ते सातत्याने ती आक्रमक भूमिका मांडली. आणि हे होता कामा नये. तुम्ही सरळ सरळ आमच्या गरिबांच्या बहुजनांच्या मुलांना दुय्यम दर्जाचं शिक्षण देत आहात, आणि हे दुय्यम दर्जाचं शिक्षण देणं मी मान्य करणार नाही. त्याच्याविरुद्ध त्याने सातत्याने विधिमंडळात आवाज उठवला. ते गाव ठिकठिकाणी कोपरा सभा घ्यायचे, जाहीर सभा घ्यायचे. मग त्यानंतर त्यांना एकदा त्यांचे दुसरे दाजीबा देसाई म्हणून सहकारी होते, त्यांनी म्हणले, तुम्ही एन.डी. पाटील हे बोलताय, हे बोलून सगळं वाऱ्यावर उडून जातं, तर तुम्ही हे लिहा. मग त्यांना पी.जी. पाटील, त्यावेळी बॅरिस्टर पी.जी. पाटील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते, त्यांच्या इथं म्हणले, इथं घरात थांबा, 2 दिवस कोंडून गाठलं आणि लिहा. आणि ती म्हणजे शिक्षणाच्या संदर्भातली एक त्यांनी पुस्तिका लिहिलेली आहे. ती पुस्तिका त्यातून साकारली. म्हणजे हे सतत वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्षणाच्या संदर्भात, म्हणजे 1882 साली महात्मा फुले यांनी हंटर कमिशन पुढे जे निवेदन दिलं होतं, त्या हंटर कमिशन पुढे जे निवेदन दिलं होतं, त्या निवेदनात महात्मा फुलेंनी म्हणलं की मी ज्या भागातून येतो तिथं 90% गावात शाळा नाही. हे त्या काळातलं एकूण वास्तव होतं. आणि म्हणून मी मगाशी सुरुवातीला जे म्हटलं की आपल्याला एखादा माणूस त्याचा अभ्यास करताना, त्याचं जीवन समजून घेताना, त्याच्या आयुष्यातले पूर्वसुरी कोण आहेत हे आपल्याला बघावं लागतं. त्याच पद्धतीनं आपण बघितलं तर एन.डी. पाटील सरांच्या आयुष्यात ते सांगतात. आणि आपण जरी अवलोकन केलं तर नीटपणे दिसून येईल, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि त्यानंतर एन.डी. पाटील असं हे सूत्र येतं. ज्योतिराव फुल्यांची प्रेरणा असेल, शाहू महाराजांनी केलेलं काम असेल, आणि त्यानंतर शाहू महाराजांनी जो विचार दिला तो विचार कर्मवीरांनी प्रत्यक्षात आणला असेल. ज्योतिराव फुले, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आणि एन.डी. पाटील असं हे सूत्र आहे. अशी ही ह्या विचाराची आणि शिक्षणाच्या प्रवाहातली उतरंड हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. त्यामुळे नुसतं एन.डी. पाटील म्हणजे काय ढवळी गाव समजून चालत नाही. त्यासाठी आपल्याला महात्मा फुले समजून घ्यायला लागतात. मग तिथं खूप संख्येनं मुली बसलेल्या आहेत. मला नेहमी गोष्ट नेहमी मी कुठल्याही विषयावरचं व्याख्यान असलं तर मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो. त्या एक उदाहरण म्हणजे मुली असतील, महिला असतील, तुम्ही श्रद्धाळू आहात की अंधश्रद्धाळू आहात की श्रद्धाळू आहात की नास्तिक आहात, याच्याशी मला देणं घेणं नाही. तो तुमचा व्यक्तिगत श्रद्धा भाग आहे. तुम्ही आस्तिक आहात, नास्तिक आहात की आणखी काय आहात. तर असं असलं तरी जर तुमच्या घरात देवारा असला तर तुमच्या देवाऱ्यात 3 फोटो असायला पाहिजे. बाकी तुमचं काय कुठली देवी देव काय असू दे, पण तुमच्या देवाऱ्यात 3 फोटो असायला पाहिजेत. एक महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, दुसरा सावित्रीबाई फुलेंचा आणि तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता अनेकांना प्रश्न पडतो की हे असं का? म्हणजे महात्मा फुल्यांचा फोटो ठीक आहे, महात्मा फुल्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुलेंचं ठीक आहे, सावित्रीबाई फुल्या पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत. मग त्यांच्यामुळे हे झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशाला? कारण पुन्हा आपल्याकडं कसं आहे, इतकी अशी हे राजकारण जातीग्रस्त झालेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त बौद्ध समाजानं साजरी करायची असते, महात्मा फुलेंची जयंती माळी समाज साजरा करतो. असं आपण महापुरुष आणि सगळे वाटून घेतले जातीने. त्यामुळे पुन्हा आपल्याला हा प्रश्न पडतो आणि हे कुणी सांगायलाही जात नाही की हे असं करणं बरोबर नाही. आणि ते वर्षानुवर्षे तसंच चालत आहे आणि पुढेही चालत राहणार आहे. तर हे कशासाठी? तर मी मग म्हटलं त्याप्रमाणे महात्मा फुल्यांनी म्हणजे स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले केले. सावित्रीबाई फुले पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून काम केलं. मुलांना शिकवायला जात असताना त्यांनी दगड शेण सगळं झेललं आणि तरी सुद्धा त्यांनी शिकल्या आणि ज्योतिरावांना साथ दिली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, त्या संविधानानं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी केली की जगभरातला तुम्ही जर इतिहास अभ्यासला तर जगभरातल्या इतिहासात असं दिसून येईल की त्या देशातल्या स्त्रियांना आपल्या हक्कांसाठी वर्षानुवर्षे लढा द्यायला लागलाय. म्हणजे स्त्रियांना मताचा अधिकार अमेरिका, इंग्लंड, जपान, कुठल्या तुम्ही जगभरातले प्रगत देश बघा, स्त्रियांना मताचा अधिकार नव्हता. मताचा अधिकार पुरुषांना होता. तिथं मताचा अधिकार मिळण्यासाठी स्त्रियांना संघर्ष करायला लागला. खूप वर्ष लढे द्यायला लागले. अनेक देशामध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने वागणूक देत नव्हते, पुरुषांना बरोबरीचे अधिकार नव्हते. हे भारतात शक्य झालं ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि त्या संविधानानं एक व्यक्ती एक मूल्य हे क्रांतीसूत्र दिलं. लक्षात घ्या, राजा
आणि भिकारी दोघांचंही मत तेवढं, दोघांच्याही मताला तेवढीच किंमत असेल. टाटा बिर्ला असतील किंवा आणखी कोण अंबानी अदानी असतील आणि इथला कोणीतरी स्टँडवर हमाली करणारा माणूस असेल, या दोघांचं लोकशाही दोघांच्या मताचं मूल्य एकच राहील. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलं. त्याचवेळी स्त्रियांना मताचा अधिकार दिला. त्यामुळं मला वाटतं आज म्हणजे नंतरच्या काळात पुढं काही घडलं असतं नसतं हा भाग वेगळा, पण आज स्त्रियांची जी प्रगतीच्या ज्या टप्प्यावर आहेत त्या टप्प्याचं सगळं श्रेय हे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यानंतर तितकंच जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. म्हणून मला नेहमी वाटतं की तुमच्या जे काही श्रद्धेचं ठिकाण असेल तिथं या प्रतिमा फार आवर्जून आणि प्रायोरिटीनं असायला पाहिजे. म्हणजे बघा, संस्कार कसा असतो. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे एन डी पाटील सरांच्या अगदी शाळेत असल्यापासून अण्णांची ओळख ही जान पहचान ही सगळी, कारण अण्णांनी सुरुवातच्या काळातली जी मुलं शिकवली वाढवली त्यातल्या पहिल्या पिढीतले एन डी पाटील सर होते. म्हणजे त्यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहार होता. म्हणजे एकदा एन डी पाटलांच्या घरातलं कोणीतरी वारल्यानंतर अण्णा भेटायला आले होते. अण्णा पायात चप्पल वापरत नव्हते. भर दुपारी त्यांच्या घरापर्यंत अण्णांच्या एन डी पाटील सरांचं घर असं आतल्या बाजूला बोळात होतं. तिथं हे नव्हतं, गाडी जात नव्हती. तर कर्मवीर अण्णा असे बाहेर रस्त्यावर उतरले आणि रस्त्यावर उतरून भर दुपारची वेळ चालत गेले. मी अलीकडं 10 वर्षापूर्वी एन डी पाटील सर हे सांगत होतं, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. म्हणजे अण्णा असे उन्हात आले तर चालले, जमीन तापलेली होती, अण्णांचे पाय भाजत होते. म्हणले तरी अण्णा असे त्या पाय पोळत माझ्या घरात आले. मला अजूनही ते आठवलं तर माझ्या काळजाचं पाणी होतं. म्हणजे इतकं प्रेम, आपण ज्या माणसाबद्दल आपल्याला श्रद्धा आहे त्याच्याबद्दलची कृती, कारुण्य, कळवळ आहे, सगळं आपल्याला तिथं दिसून येतं. तर एकदा कर्मवीरांच्या संदर्भातला फार किस्सा तुमच्या जवळचा इथला आहे म्हणून सांगतो मुद्दा. इस्लामपूरला कर्मवीर भाऊराव पाटलांनी, कर्मवीरांना आता दाढी पांढरी असल्यामुळे ते जरा प्रेमळ वगैरे वाटतात, पण तुम्ही त्यांचे तरुणपणातले फोटो बघितले तर असे एखाद्या दरोडेखोरासारखे अण्णा दिसायचे. अशी तब्येत बलदंड धिप्पाड तब्येत आणि अशी काळी दाढी, त्यामुळं कुणालाही भीती वाटावं असं व्यक्तिमत्व बलदंड होतं. पण वरून कणकर असलेलं म्हणतात ना फणसासारखं, आतून प्रचंड गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, तळागाळातल्या पोरांच्या बद्दल प्रचंड प्रेम, करुणा ही पोरं शिकली पाहिजेत. या पोरांचं शिकल्याशिवाय कल्याण होणार नाही हे समजून घेणारा हा माणूस. तर हे त्यांचे वडील, कर्मवीर अण्णांचे वडील इस्लामपूरच्या कचेरीत नोकरीला होते. आणि हे असे कधी तिथं वडिलांना भेटायला आयतेवड्यावरनं चालत 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 इस्लाम भेटायला निघाले. तर ते एका माळावर त्यांनी बघितलं, तिथं इस्लामपूरच्या तर एक असं शाळा होती आणि शाळेच्या बाहेर व्हरांड्यात एक पोरगा बाहेरच्या सोप्यात एकटाच बसला होता. आत वर्ग भरला होता आणि बाहेर एक पोरगा असा व्हरांड्यात बसलेला होता. आणि हे कर्मवीराला बघत बघत चालले. त्यांना ते विचित्र दिसत होतं. तो मुलगा उठायचा, पोत्यावरनं उठायचा, असं टाचावर करून फळ्यावर बघायचा, खाली बसायचा, पुन्हा लिहून घ्यायचा, पुन्हा उठायचा. हे असं बघत 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 आल्यानंतर कर्मवीरांना हे काय आहे, असं हे काय चाललंय. मग ते तिथं गेले शाळेत. म्हणले, मग त्या पोराला हाक मारली, काय रे बाहेर का बसलाय. म्हणले मी महाराज. तो पोरगा म्हणला मी महाराज आहे. अरे महाराज मांगा आत बसायला नाही. म्हणलं मी मला आत घेत नाही. मग ते तिथं गेले. शाळेत आत मास्तर शिकवत होते. त्या मास्तरला त्यांनी सांगितलं हे पोरग बाहेर का बसलंय. मास्तरला विचारलं. मास्तर म्हणलं ते महाराजचं पोरग आहे म्हणून बाहेर बसले. अरे महाराज असेल मांगा आत बसेल. नाही नाही म्हणलं. अण्णा त्या मास्तर संघ वाद घालायला. म्हणले याला आत वर्गात घ्यायला पाहिजे, मी ह्याला आत वर्गात बसवल्याशिवाय जाणार नाही. म्हणले हे बघा, तुम्ही ह्याला आत वर्गात बसवला तर ही वर्गात जी 10-15 पोरं शिकतायत ह्यांची पालक ह्यातनं आई वडील त्यांना ह्यातनं शाळेतनं काढतील, त्या पोराच्या बरोबर बसू देणार नाही, शिवाशिव त्यांना चालणार नाही. झालं. म्हणजे असा दुहेरी पेच अण्णांच्या पुढे निर्माण झाला की पोराला वर्गात बसवण्यासाठी आग्रह धरला तर आत ती पोरं असली पोरच होती, ती कुठल्या समाजाची आहे जाती हा भाग नाही, पण पुन्हा त्या पोरांच्या शिक्षणाचा परिणाम होईल. तर चला, त्यांनी ते बाहेर जे पोत्यावर पोरग बसले होते त्याला म्हणले चल तुला शिकायचं ना, चल माझ्या बरोबर. त्या पोराला त्यांनी घेतला, तिथून उचलून त्याची माहिती काढली, त्याच्या घरला
तो पेठ नावाचं गाव आहे इस्लामपूर, तिथं पेठेला त्याचे आजोळी होतं, तो आजोळी तिथं होता. आणि आजोळातनं तो त्याच्या आजोळात निरोप दिला की भाऊराव पाटील पोराला घेऊन गेले तर म्हणून सांगा. कर्मवीरांना त्या पोराला घेऊन चालत 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 कोल्हापूरला 2 दिवस लागले यायला. वाटेत एके ठिकाणी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी त्या पोराला चालत थोडं चालवत थोडं खांद्यावर घेत असं घेऊन थेट शाहू महाराजांच्या राजवाड्यावर आले. शाहू महाराज बसले होते. बघितलं मग भाऊराव पाटील यायला लागला. आता लांबून माणूस ओळखतो, दाढी बिडी बलदंड असले. भाऊराव पाटील यायला लागला, त्याच्या बरोबर पोरगा आहे. महाराजांनी काय भाऊराव पाटील काय, आणि पोरग कोण? मग त्यांनी किस्सा सांगितला. असं असं हे पोरग होतं. त्याला म्हणले बरं झालं घेऊन आला, तिथं इथंच माझ्या वाड्यावर राहिलं आणि इथंच वाड्यावर राहून शिकल. तो मुलगा तिथं राजवाड्यावर राहून शिकला. पुढं तो महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सदस्य झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परदेशात गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे हे बहिष्कृत भारत, मूक नायक हे वृत्तपत्र काढले होते, त्यातल्या एका वृत्तपत्राचा नंतरच्या काळात तो संपादक झाला. त्याचं नाव ज्ञानदेव घोलप. सरूडला आपल्याला माहिती असेल, सरूड या आपलं सरूड गाव आहे, त्या सरूडचा हा ज्ञानदेव घोलप. त्या ज्ञानदेव घोलपला कर्मवीर भाऊराव पाटलांनी सोप्यात इस्लामपूरच्या बाहेर शाळेत बाहेर सोप्यात बसलेल्या तिथून उचलून आणलं. तर हा मुलगा इथपर्यंत पुढा असा गेला. तर एन डी पाटील सरांच्या समोर ही अशी उदाहरणं होती म्हणजे अशा पद्धतीनं काम करणारी. त्यातून ते त्यांची विचारधारा घडत गेली. म्हणजे कर्मवीरांना काय पद्धतीनं माणसं उभं करत होती हे ते बघत होते. मी एकदा अगदी अखेरच्या काळात एकदा मी ज्यावेळी मुंबईला आलो की पहिली एक भेट सरांच्या घरी असायची, जाऊन बसायचं. म्हणजे मी आपलं बोलणं व्हायचं असं नाही, त्यांच्याकडे लोक येत राहायचे. ते कसं आहे, माझ्यासमोर आम्ही बोलत बसलोय तेवढ्यात हे तुम्ही प्राचार्य शिक्षक 2-3 लोक आला की तिकडे पुढा करून लगेच त्यांच्याकडे काय आलाय ते कोण आलाय त्यांच्या दखल. आधी कुणाशी बोलते त्याची दखल नाही, पुन्हा तेवढ्यात तिसरं कोण आलं तिसऱ्याकडे बघत. असं त्यांचं ते अखंड अशी ती वाट बघत आहे. बाकीची आधी आलेली माणसं आपल्याकडे कधी येतात सर वळत्यात म्हणून वाट बघत बसायची, आणि शेवटी झालं म्हणून आपापलं हे झाल्यावर काम हे करून उठून जायचे. असं ते सतत सुरू असायचं. एकदा साताराकडचे लोक आले, काय असं तसं असं कार्यक्रम आहे म्हणले, आमच्या कार्यक्रमाला तुम्ही यायला पाहिजे. काय कार्यक्रम आहे? असाचा कार्यक्रम. म्हणले मी काय कार्यक्रमाला येणार नाही, त्या कार्यक्रमाला मी आलो तरी काय फरक पडत नाही. मी फक्त आता ठरवलंय सगळ्या कार्यक्रमांना सगळ्या ठिकाणी जायचं नाही. जिथं आपण गेलो नाही तर काही फरक पडत नाही अशा ठिकाणी जायचं नाही. पण जिथं संघर्षाची वेळ ठिकाण असेल, जिथं आंदोलन असेल आणि जिथं आपण जाणं गरजेचं आहे तिथं आवर्जून जायचं. मी माझ्या आता अखेरच्या काळातल्या हे जे प्राधान्यक्रम आहे ते प्राधान्यक्रम ठरवून घेतलेले आहेत, आणि त्या प्राधान्यक्रमानुसार नंतर सुद्धा अखेरच्या क्षणापर्यंत जिथं जिथं संघर्ष असेल, जिथं जिथं लढा असेल, जिथं जिथं सामान्य माणसाच्या जीवन मरणाच्या प्रश्नांसाठी चळवळ सुरू असेल, तिथं तिथं एन डी सर आवर्जून उपस्थित असायचे. हे आपण अखेरच्या काळात सातत्यानं बघत आलेलं आहे. म्हणजे राजाराम कॉलेज हे त्यांच्या आयुष्यातला आणखी एक महत्वाचा टप्पा. म्हणजे ते ज्यावेळी हायस्कूल झालं, ढवळीतलं शिक्षण झालं, ढवळीतनं बागणीत गेले, बागणीतनं आष्ट्यात गेले. मग आष्ट्यातनं ज्यावेळी पुढं कॉलेजला यायची वेळ आली त्यावेळी ते गावातले त्यांचे शाळेत परीक्षेचे मास्तर होते. तर एन डी पाटील सरांचे आजोबा जे होते रामजी पाटील, हे रामजी पाटील गावातलं बडं प्रस्थ होतं. म्हणजे जसं एक 5 पंचांना जसा मान असायचा तसा मान असल्या पंचांच्या पैकी अशापैकी एक रामजी पाटील नावाचे ग्रस्त होते. रामजी पाटलाचा नातू म्हणूनच एन डी पाटलांची त्या गावात ओळख होती. हा कोण नारायण? तर हा रामजी पाटलाचा नातू. तर ते परीट सर त्यांच्या आजोबांना म्हणायचे, पाटील नारायणला पुढे शिकवायला पाहिजे, नारायणला पुढे शिकवायला पाहिजे. तर रामजी पाटील म्हणायच्या, कसं काय म्हणायचे? नाही, आपल्या पोरांनी कुठलं जपतंय? नाही, नारायणला इंग्रजी शाळेत इंग्रजी शिक्षण द्यायला पाहिजे. तर ते रामजी पाटील म्हणायचे, अहो लई इंग्रजी शिक्षण लई अवघड. तिथं रामजी पंताची पोरं पास होईना, तिथं रामजी पाटलाचा नातू कसं काय पास व्हायचा, कसं निभायचं त्याला? तर हे सर म्हणायचे, ह्या रामजी पाटलांच्या नातवानी माझ्या ह्याच्यात अडसर आणून ठेवला होता. म्हणजे गावात त्यांच्या 4-5 ब्राह्मणांची घरं होती. त्या काळात ब्राह्मण समाज हा अत्यंत पुढारलेला
म्हणजे बहुजन समाजाच्या तुलनेने शिक्षणाच्या बाबतीत 2 पावलं पुढं असलेला. तर ते रामजी पाटील, रामजी पंत म्हणून ते ते गावातले ब्राह्मणग्रस्त होते. त्यांनी 2 मुलं त्यांची सांगलीला खोली घेऊन शिक्षणासाठी ठेवलेली होती. आणि ती काय म्हणजे ती पास झाली नाहीत कधी. ती सतत नापास व्हायची. त्यामुळं हे गावात असं की बाबा ही बामणाची एवढी हुशार पोरं ती सुद्धा नापास होत्यात. त्यामुळे एन.डी. पाटील सरांचे आजोबा म्हणायचे, रामजी पंताची पोरं तिथं पास होईना, तिथं माझा रामजी पाटलाचा नातू कसं काय मॅट्रिक व्हायचंय, त्याला कसं इंग्रजी शिक्षण झेपायचं. पण परीट सरांनी त्या परीट गुरुजीने आग्रह धरला आणि मग त्यांना राजाराम कॉलेजला ते शिक्षणासाठी आले. तर ते एन.डी. सरांनी सांगायचे, म्हणजे त्यांच्याकडे सायकल होती मोडकी. त्यांनी आष्ट्याला ज्यावेळी त्यांना शाळेला घातलं त्यावेळी त्यांना सायकल घेऊन दिली होती. आधीच जुनी घेतलेली, ती बऱ्याच काळ वापरलेली. मग कोल्हापूरला राजाराम कॉलेजला आल्यानंतर काय त्यावेळी बाकी पोरं सगळी पॅन्ट शर्ट असायची, ही विजार शर्ट असायची, पायात चप्पल सुद्धा नसायचं. आणि इतर पोरं म्हणजे कसं असतं, दारिद्र्य बघितल्यानंतर त्याच्या संदर्भात एक करुणा किंवा वाटायला पाहिजे. पण ती समज काय कॉलेजच्या वेळेस सगळ्यांच्याकडे नसते. पण मग ती ही पोरं अनवाणी आहेत, ही गावंढळ आहेत म्हणून त्या पोरं हसायची. तर हे म्हणायचे हसू दे की, हसलं तर काय होते, हसतील त्याचा दात दिसतील, आपल्याला काय फरक पडतोय. असं करून आपल्या दारिद्र्यावरच्या ह्याच्या सुद्धा टिप्पणीला सुद्धा ते असे सहजतेने घ्यायचे. आणि ती सायकल म्हणले अशी होती, मोडकी आली सायकल. आम्ही कुठे बी गेलो तर सायकलला कधी कुलूप लावायचो नाही. कारण असं की ही कुणीतरी नेऊ दे, म्हणजे ही कुणीतरी ही अशी नेली तर नवी तरी मिळेल किंवा हिच्यापासून पिच्च्या तरी सुटेल म्हणून ते म्हणले आम्ही कुठे सायकल एवढी जुनी झालेली की तिला कुलूपी लावायचं नाही. असं ते कॉलेजचं शिक्षण चाललेलं. मग तिथं बाकी कॉलेजच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये मग स्वातंत्र्य आंदोलन, चळवळी या सगळ्या गोष्टी होत्या. प्राचार्य डॉक्टर व्ही के गोकाक नावाचे प्राचार्य होते राजाराम कॉलेजला, फार मोठे ग्रस्त, कन्नड साहित्यातलं फार प्रचंड विद्वान असं नाव होतं डॉक्टर गोकाक, व्ही के गोकाक म्हणून. तर ते प्राचार्य होते, इंग्रजी बोलायचे, बाकी त्यांना भाषा काय यायची नाही. मग शंकरराव देव त्यावेळी काँग्रेसचे मोठे पुढारी होते. त्या शंकरराव देवांचं एक व्याख्यान याच्यात झालं, राजाराम कॉलेजमध्ये झालं. काँग्रेसची सत्ता, काँग्रेसचं सगळं वर्चस्व, त्यामुळे शंकरराव देवांचे व्याख्यान झालं. शंकरराव देवांचे व्याख्यान झाल्यावर ही जी मंडळी सगळी एन.डी. पाटील वगैरे ही सगळी जी डाव्या विचाराची मंडळी होती, त्यांनी नंतर एकदा कॉम्रेड डांगे वगैरे ही कोल्हापूरला येणार होते. तर एन.डी. पाटील गोकाकांच्याकडे गेले आणि म्हणले, ह्याचं कॉम्रेड डांगेंचं व्याख्यान ठेवायला पाहिजे म्हणले इथं आपल्याला. तर ते गोकाक म्हणले, कॉम्रेड डांगेंचं कसं काय तिथे, इथं व्याख्यान होऊ शकत नाही, कॉम्रेड डांगेंचं व्याख्यान इथं नाही होऊ शकत. ते म्हणले असं कसं, शंकरराव देवांचं झालं, शंकरराव देवांचं व्याख्यान होतं तर कॉम्रेड डांगेंचं का नाही. नाही ते पॉलिटिकली राजकीय विचारधारा वेगळे आहेत त्यामुळं. मग ठीक आहे, ते शिक्षणावर बोलतील, आणखी कशावर बोलतील, राजकीय बोलणार नाहीत. नाही पण म्हणजे या प्लॅटफॉर्मवर त्यांचं कॉम्रेड डांगेंचं व्याख्यान होऊ शकत नाही. मग ते आम्ही ऐकायचं कुठं, त्यांना आम्हाला कॉम्रेड डांगेंना ऐकायचं कुठं. तर ते प्राचार्य गोकाक म्हणले, त्यांचं कुठंतरी बिंदू चौकात व्याख्यान ठेवा, तर आणखी कुठं ठेवा म्हणले. मग म्हणजे हे विद्यार्थी ते प्राचार्य म्हणजे माळाव बोंबलाय पाटलाची परवानगी कशाला लागते, तुम्ही कशाला सांगायला पाहिजे आम्हाला तिकडे बिंदू चौकात व्याख्यान घेणे, आम्ही इथं घ्या म्हणतोय ना. तर असं इतका कॉलेजच्या जीवनापासून इतका निडर असा प्रवास असलेला. म्हणजे पुन्हा बघा, त्या काळात एखाद्या दांभिकपणाबद्दलची, एखाद्या खोटेपणाबद्दलची चीड किती असते. तर नाशी फडके, तुम्ही नाव वि. स. खांडेकर, नाशी फडके ही जुन्या काळातली फार मोठी साहित्यिक, म्हणजे नाशी फडके फार मोठे साहित्यिक होते. तर ते राजाराम कॉलेजला मराठीचे प्राध्यापक होते. तर राजाराम कॉलेजला ते मराठीचे प्राध्यापक आणि डॉक्टर अप्पासाहेब पवार हे जे शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. शिवाजी विद्यापीठ सुरू झाल्यानंतर ते राज्याचे त्या काळात शिक्षण संचालक होते. त्यांना यशवंतराव चव्हाणांनी एका विद्यापीठाच्या उभारणीसाठी अप्पासाहेबांच्या सारखा एक कठोर प्रशासक इथं पाहिजे उभारला म्हणून त्यांना इथं पहिले कुलगुरू म्हणून नियुक्त केलं. ते त्यावेळी राजाराम कॉलेजचे प्राचार्य होते आणि राजाराम कॉलेजचे प्राचार्य ते होते. आणि नंतर त्यांची बदली झाली विसनगर म्हणून, ते सरकारी राजाराम कॉलेज सरकारी कॉलेज. मग बदली होण्याच्या ठिकाणी आता जिथं सरकारी कॉलेज आहे तिथं मग ते विसनगर म्हणून गुजरात मधलं गाव आहे, तिथल्या कॉलेजला अप्पासाहेबांची बदली झाली. तर अप्पासाहेबांनी त्या काळात नाशी फडके झंकार नावाचे एक मासिक हे काढायचे.
मासिक काढत होते, झंकार नावाचं. तर अप्पासाहेब पवारांची बदली झाल्यानंतर नाशी फडकेंनी त्या झंकार मासिकात अप्पासाहेब पवारांच्या विरोधात एक त्यांच्या संदर्भात अतिशय घाणेरडा लेख लिहिला. म्हणजे ते त्यांचेच प्राचार्य त्या कॉलेजमध्ये, म्हणजे अप्पासाहेब पवार इथं होते, त्यांनी कसा जातीयवाद केला. आधी कसं इथल्या राजाराम कॉलेजच्या प्राचार्याने एक प्रतिष्ठा होती, अप्पासाहेब पवारांनी ती प्रतिष्ठा काही धुळीला मिळवली वगैरे. म्हणजे इथं कसं त्यांनी मराठा विद्यार्थ्यांच्या हिताचं राजकारण केलं. फक्त त्यांनी मराठा विद्यार्थ्यांना प्यायला पाणी वेगळं ठेवलं नव्हतं, एवढंच इथपर्यंत त्यांचं जातीयवाद पोहोचला होता. अशा पद्धतीनं त्यांनी अप्पासाहेबांच्यावरून लेख लिहिला झंकार मासिकात. कल्पना करा, नाशी फडकेंच्या सारखा फार मोठा साहित्यिक, अप्पासाहेब पवार बदलून गेलेले आहेत तिथून. तसा अप्पासाहेब पवारांचा आणि यांचा काही संबंध उरला नव्हता, तर ते बदलून गेलेले आहेत. आणि असं असताना आपल्या कॉलेजमधल्या विद्यमान प्राध्यापक जो मराठीतला मोठा साहित्यिक आहे, त्याच्या विरोधात एन.डी. पाटील सरांनी त्यावेळी लोकसेवक नावाचं दैनिक होतं, ते लोकसेवक दैनिकात लेख लिहिला. आणि त्या नाशी फडके यांनी जो अप्पासाहेब पवारांच्यावर लेख लिहिला होता, तो खोडून काढून नाशी फडकेंच्यावर तुफान टीकेची झोड उठवली. तेवढं करून एन.डी. पाटील सर थांबले नाहीत. विद्यार्थी आहेत ते कॉलेजचे, तेवढं करून थांबले नाहीत. त्यांनी सभा बोलवली लोकांची, आणि त्या सभा बोलवून नाशी फडकेंच्या निषेधाचा ठराव केला. त्यांचं म्हणणं, त्यांनी अप्पासाहेब पवारांच्या विरोधात लिहिलं याचा मला राग नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. अप्पासाहेब पवारांच्या बाजूने लिहावं की अप्पासाहेब पवारांच्या विरोधात लिहावा, त्यांचा प्रश्न आहे. माझा आक्षेप एवढाच आहे की अप्पासाहेब पवार इथून गेल्यानंतर त्यांनी ते लिहिलं. अप्पासाहेब, त्यांना जर एवढी धमक त्यांच्यात होती, एवढं जर त्यांना लिहायचं होतं, त्यांनी अप्पासाहेब पवार इथं असताना लिहायला पाहिजे होतं. म्हणजे त्यांचा ना अप्पासाहेब तसा काही संबंध नाही ना अप्पासाहेब पवारांची बाजू घेण्याचं, पण एखाद्या दांभिकपणाची किंवा एखाद्या खोटेपणाची चीड एखाद्या व्यक्तीला कशी असते, तर हे या उदाहरणातनं एन.डी. पाटील सरांच्या दिसत होतं. म्हणजे टप्प्यात प्रत्येक कुठंही म्हणजे इतके हट्टी की ते मी म्हणेल तेच आणि तसंच, याच्या पलीकडे तिथं काय कुणाला हे असं करा तसं करा नसायचं. ते त्यांच्या मतानं निर्णय घेतला. हा स्वभाव चांगला का वाईट हा प्रत्येक जण त्याचं वेगळं हे करेल. पण एखादा असतो, माणसाचे स्वभावात जशी चांगली गोष्टी असतात तसे स्वभावात दोष असतात. मी म्हणेल तेच आणि तसं तर असंच जायचं. म्हणजे ते एका निवडणुकीला उभे होते. कोल्हापूरला विधानसभेची निवडणूक होती आणि निवडणुकीचा प्रचार चाललेला. तुम्हाला तुम्ही गावात आता ह्याच्यात नाही, पण कोल्हापुरात बघायला मिळतं. गावात एकच होळी असते बऱ्यापैकी, पण तिथं आता कोल्हापुरात चौकात मंडळांच्या वगैरे होळ्या भेटतात. शिमग्या दिवशी दुपारपासून चौकात अशा शेणी रचून ठेवतात आणि रात्री त्या संध्याकाळच्या वेळी होळी पेटवायची असते. तर एन.डी. पाटील सर विधानसभेच्या निवडणुकीला उभे होते. प्रचाराची त्यावेळी बहुतेक म्हणजे त्यावेळी पदयात्रा ही पद्धत त्या काळात नव्हती, पण त्या काळात एन.डी. पाटील सरांनी कोल्हापूर शहरात पदयात्रा काढून घरोघरी पोचलेला, घरोघरी जाऊन विनंती करून त्यांनी ती निवडणूक जिंकली. त्यावेळी ते तिथनं एका पेठेतून चाललेले होते आणि तिथं नेमकं तिथे होळी अशी पेटवायची तयारी सुरू होती. आता कसं असतं, ही संधीच आहे ना एखाद्या उमेदवार सण आहे, मग आले प्रमुख पाहुणे, थला मिरवायची संधी. आता त्यासाठी समारंभ, पोस्टर, बॅनर सगळं लावून यांच्या हस्ते होळी प्रज्वलन वगैरे सगळं होईल. तर ती मिरवणूक लोक होळी पेटायला थांबा म्हणले. आता ही मिरवणूक यायला लागल्या, उमेदवार यायला लागले, एन.डी. पाटील आहेत, आपण एन.डी. पाटलांना सांगू, एन.डी. पाटलांच्या हस्तेच होळी पेटवूया. तर होळी पेटायला ते गेले. ते एन.डी. पाटला निवडणुकीला उभे आहेत स्वतः. ते म्हणले बरं झालं आमची होळी पेटा. म्हणले मी तर तुमच्या अजिबात इथं होळी बिळी काय पेटवलं, असली कर्मकांड मी काय मानत नाही. तर त्यांच्या आजूला अहो सर असू दे की काय होते तुम्हाला, ते पेटवा की काय, त्याला काय फरक पडतोय ते. अजिबात नाही म्हणले, मी अजिबात होळी बिळी पेटवणार कर्म नाही, मला तुमच्या भागातलं एक मत मिळालं तरी चालेल, पण मी कर्मकांड काय मानणार नाही. म्हणजे निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार इतकं आपल्या भूमिकेसाठी इतका ताठर राहून, इतका असा तत्वनिष्ठ राहून, मी नाही, होळी पेटवणं हे कर्मकांड आहे आणि हे कर्मकांड मी करणार नाही, हे ठामपणे सांगतो. हे आजच्या काळात सुद्धा कोणाला पटेल असं मला वाटत नाही, पण हे फार नाही, अगदी 50-1 वर्षापूर्वीचं इथलं कोल्हापुरातलं उदाहरण आहे. त्यामुळे आणि अनेक जण त्याचे साक्षीदार आहेत, त्यामुळे त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. म्हणजे ते स्वतःच्या एकूण चळवळीतल्या दोषांच्यावर सुद्धा ते टिप्पण्या करायचे. म्हणजे म्हणले एक मे कामगार दिन असतो, कामगार दिनाला आमची एक मिरवणूक चालायची.
पुन्हा शेका पक्षाची एक मिरवणूक निघायची, कम्युनिस्ट पक्षाची एक मिरवणूक निघायची, एकदा असं संतराम पाटलांच्या लाल निशाण पक्षाची एक मिरवणूक निघायची. तर म्हणजे असं आमच्या कधी मिरवणूक आहे कुठं एकमेकाला क्रॉस व्हायच्या. तर त्या कामगार दिनाला घोषणा काय असायची, जगातील कामगारांनो एक व्हा. तर म्हणले आम्हाला तसं म्हणतो की ही घोषणा कशासाठी दिली, की हे आम्ही जे वेगळ्या मिरवणुका काढतो ते आमच्यासाठीच घोषणा दिली की जगातल्या कामगारांनी आम्ही एक व्हावं, ह्याच्यासाठीच आम्हीच घोषणा देतो ना, आम्हीच वेगळ्या मिरवणुका काढतो. असं ते स्वतःची सुद्धा अशी गमतीनं काय टर उडवायचे स्वतःच्या आंदोलनाचे. त्या होतील ते कधी काय त्या संदर्भात दुजाभाव करताना दिसत नाही. म्हणजे चळवळ करताना चळवळीला वैचारिक पाया असायला पाहिजे. म्हणजे आजच्या काळातला अनेक चळवळी गेल्या काही वर्षात आपण बघितलं तर चळवळींचं दुर्दैव असं की चळवळी करतात, आंदोलन करतात, त्यांना वैचारिक पाया नसतो आणि वैचारिक पाया नसलेल्या चळवळी दीर्घकाळ टिकत नाही, हे अनेकदा दिसून आलेलं आहे. बऱ्याच चळवळी, बरीच आंदोलने भावनिक पातळीवर, भावनिक मुद्द्यावर उभे असतात आणि भावनिक मुद्द्यावर उभ्या राहिलेल्या आंदोलनांना भवितव्य नसतं, हे अनेकदा सिद्ध झालं आहे. तरी सुद्धा पुन्हा पुन्हा केवळ भावनिक बळावरच आंदोलन उभी राहत असतात. त्यातून एक प्रचंड मोठा टेम्पो उभा राहतो, सरकारवर दबाव निर्माण होतो. पण सरकारला सुद्धा माहिती असतं की हे भावनिक पातळीवरचं आंदोलन आहे, हे जास्त काळ टिकणार नाही. अशा आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करतं आणि ठराविक काळानंतर अशी आंदोलनं पुन्हा संपून जातात. हे वेळोवेळी आपण बघितलंय. त्यामुळे एन डी पाटील सर हे अशा चळवळींना, आंदोलनांना एक तात्विक अधिष्ठान असायला पाहिजे, त्याचा वैचारिक पाया असायला पाहिजे, त्याची निश्चित भूमिका असायला पाहिजे, या संदर्भात सतत आग्रही राहिलेले आहेत. त्यामुळं म्हणजे फार अशी चळवळी सुद्धा पूर्वीच्या काळी डाव्या चळवळीत खूप लोक होते जे स्वतः त्याचं वैचारिक त्याची भूमिकाही मांडायचे आणि त्या भूमिका आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरायचे. भूमिका मांडणं आणि रस्त्यावर उतरणं अशा दोन्ही पातळीवर चळवळींना पुढे नेण्याचं काम एन डी पाटील सर करत होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलीही चळवळी अहिंसक मार्गानंच व्हायला पाहिजे, याबद्दल ते आग्रही आहेत. त्याच्या अखेरपर्यंत त्या संदर्भात ते कधीही त्यांनी तडजोड केली नाही. त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठं आंदोलन 1972च्या दुष्काळाच्या काळातलं आंदोलन होतं. आपण ऐकलं असेल की 1972च्या दुष्काळासंदर्भात आपण सातत्यानं ऐकलं असेल. 1972चा दुष्काळ हा एकूण अलीकडे अनुभवलेला सगळ्यात भीषण असा दुष्काळ होता. म्हणजे त्यावेळी रोजगार हमी योजनेची कामं निघायला सुरुवात झालेली होती. लोकांना रोजगार हमीच्या कामावर रोजगार मिळायचा, तिथं लोकांना सुकडी दिली जायची, सुकडी वाटप केलं जायचं. संध्याकाळी सुकडी घेऊन लोक घरी यायचे. पण जेवढ्या लोकांना रोजगार हवा असायचा तेवढ्या लोकांना त्या प्रमाणात रोजगार मिळायचा नाही. एन डी पाटील सर प्राध्यापक त्या ह्याच्यावर KVP कॉलेज प्राध्यापकच होते त्या काळात तिथं. तर ते असं त्यांना जाताना एके ठिकाणी एका रस्त्यावर असे लोक थांबलेले दिसले, परत आलेले. म्हणजे काय म्हणजे अमुक ठिकाणी कामावर गेलो, तिथं आम्हाला आज काम नाही म्हणून सांगितलं आणि आम्हाला परत पाठवलंय. ते त्या लोकांना घेऊन तिथं परत तहसीलदार कचेरीत आले. तिथं त्यांना सांगितलं, तिथं निवेदन दिलं आणि ह्या लोकांना तुम्ही मागेल त्याला काम देण्याचं आश्वासन सरकारने दिलेलं आहे दुष्काळाच्या काळात आणि तुम्ही हे लोकांना काम मिळत नाही निवेदन दिलं. तर ते तिथल्या सरकारी यंत्रणेच्या या मर्यादा होत्या की बाबा नाही, आम्ही इतक्या लोकांना काम उपलब्ध नाही. मग त्यानंतर त्यांनी प्राध्यापक असले एन डी पाटील यांनी गावोगावी फिरून अशा रीतीनं लोकांचं संघटन केलं, लोकांना एकत्र केलं, ठिकठिकाणी सगळ्या भागात फिरून आणि एक मोर्चा काढायला ठरला. आणि तो त्यांनी इस्लामपूरला तहसील कचेरीवर प्रचंड भव्य असा मोर्चा निघाला होता. त्या अत्यंत शांततेने मोर्चा चाललेला होता. कुणीही कुठल्याही पातळीवर साधी कोणाची काडी सुद्धा उचलली नव्हती किंवा थोडा खडा सुद्धा मारला नव्हता. पण त्या काळात त्या पोलीस अधिकाऱ्यांनी थोडा आतताईपणा केला. तिथं मग थोडी हुल्लडबाजी झाली. नंतर जो दंगा झाला त्या दंगात गोळीबार झाला. एन डी पाटील सरांचा सक्का पुतण्या आणखी 2 जण असे 3 हुतात्मे त्या दुष्काळाच्या आंदोलनात झालेले होते. तर अत्यंत म्हणजे त्यांच्या समोर एन डी पाटील सरांच्या समोर त्यांना पोलीस ठाण्यात नेलं आणि इथं समोर बाहेर अशा पद्धतीनं गोळीबार झाला होता. त्यानंतर सुद्धा ते आंदोलन पुढं त्यांनी पेटवत नेलं. सरकार विरुद्ध कायदेशीर पातळीवर लढा दिला. पण सातत्याने ते सांगायचे की हिंसाचार हा कुठल्याही आंदोलनाचा मार्ग नाही. आंदोलन हे शांततेने अहिंसक मार्गानेच करायला पाहिजे. दुसरं त्यांचं म्हणणं असं आहे, तुम्ही ठीक आहे मोर्चात आत्ता तुम्ही 10, 20, 50, 1 लाख लोक असाल, किती लोक असाल, पण शेवटी सरकारची दमनशक्ती ही तुमच्यापेक्षा कधीही अधिक जास्त आहे.
तेव्हा हिंसेच्या मार्गाने प्रश्न सुटत नाहीत. या संदर्भात इतके आग्रही आणि इतके ठामपणे सांगायची, कधीही आंदोलनाच्या काळात, चळवळीच्या काळात कुठं कुणाला खडा मारला, दगड मारला, कुठं अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट त्यांच्या नेतृत्वाखाली खाली झालेल्या आंदोलनात त्यांनी खपवून घेतली नाही, त्यांनी सहन केली नाही. कोल्हापूरचा टोल विरोधातला लढा होता, म्हणजे देशातलं एकमेव उदाहरण आहे जिथं लोकांनी आंदोलन करून इथं अधिक टोल धोरण, देशाच्या पातळीवरचं धोरण, राज्याच्या पातळीवरची अंमलबजावणी, इतकं सगळं असताना केवळ लोकांच्या दबावामुळे तो टोल रद्द करावा लागला. म्हणजे इतके पर्याय त्या आंदोलन, म्हणजे इतकी दीर्घकाळ ते आंदोलन चाललं, त्यात सातत्य मोठं राहिलं. एन.डी. पाटील सर आणि पानसरे असे रस्त्यावर बसायचे खुर्ची टाकून, कुठे असेल तिथं, आणि तिथं सगळं ते आंदोलन चालायचं. मग प्रत्येक वेळी बाबा पर्याय यायचे, पुढे असं करूया आपण, कोल्हापुरातल्या सगळ्या लोकांना, गाड्यांना पास देऊया, त्यांना टोल नाही. हे एकाच मुद्द्यावर असायचे, आम्ही टोल देणार, इथं टोल नाही पाहिजे, आम्ही टोल देणार नाही, आम्हाला इथं टोल नको आहे. मुख्यमंत्री आले, आणखी कोण मंत्री आले, दरवेळी महिन्या 2 महिने 4 महिन्यांना बैठक व्हायच्या, अधिकारी आले, टोल नाका इथं उभा करायचा नाही, इथं पासून आपण चर्चेला सुरू करू, या व्यतिरिक्त काय असेल तर बोला, मधली काही चर्चा आम्ही करणार नाही. म्हणजे टोल हा विषय, आम्ही टोल नाका आहे, तुम्ही भरू नका, कोल्हापूरच्या लोकांना सवलत, हे सुद्धा नाही, आम्हाला इथं टोल नाका नको आहे, इथनं काय बोलायचं, असं ठामपणे ते लढायचे. त्यांचं शेतचं प्रकरण होतं, स्पेशल इकॉनॉमिक झोनचं. प्रचंड प्रमाणावर लोकांच्या पिकाऊ जमिनी घेतल्या होत्या. आंदोलन अशासाठी की तुम्हाला हे उभारायचं आहे काय स्पेशल इकॉनॉमिक झोन वेगळं, मराठवाड्यात अशी प्रचंड मोठ्या प्रमाणावर तिकडं दुष्काळी पडीक जमीन आहे, तिकडं काय करणार, इथं दिवसेंदिवस शेतीचं क्षेत्र कमी व्हायला लागलंय, शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या वाढायला लागलेली आहे. शेतीतले म्हणजे हिस्सेकरी, पूर्वी जर एकाच्याकडे 10 एकर शेती असेल तर 10 एकर त्या 2 भावांच्यात 5-5 एकर झाली, त्यांच्या परत 2 मुलांच्यात 2.5 एकर झाली, परत त्या मुलांच्यात 1 असं उभाव आधीच छोटे तुकडे झालेत. आणि असं असताना पुन्हा तुम्ही या सगळ्या शेतीची पिकाऊ जमीन घेऊन तिथं स्पेशल इकॉनॉमिक झोन उभा राहिलाय, त्याच्याविरोधात आंदोलन उभारलं. कुणी त्यांच्या पक्षाचे 1 का 2 आमदार विधिमंडळात होते, पण त्यांनी त्या विरोधातलं आंदोलन यशस्वी केले. एनरॉनच्या विरोधात त्या संदर्भात लढा यशस्वी केला. त्या संदर्भात त्यांची भूमिका एकच होती, म्हणजे त्यांना लोक चिडवायचे काय सतत एन.टी. पाटलांना किंवा डाव्या पक्षांना, काय तुमच्या पक्षाची 2 आमदार आहेत विधानसभेत आणि काय मोठा टेंबडा मिळवायला लागलाय, असं सरळ म्हणायचं. त्यांचं म्हणणं असायचं, आमचं विधिमंडळात संख्याबळ नाही ना, नसू दे, लाख आमचा 2 नाही, 2 बिने आमचा 0 आमदार आहे, लाख तुमचं विधिमंडळात बहुमत असते किंवा संसदेत बहुमत असते, पण रस्त्यावरचं बहुमत आमचं आहे. त्या रस्त्यावरच्या बहुमतापुढं तुमचं विधिमंडळातलं बहुमताचा निर्णय उलटून टाकण्याची क्षमता आहे, ते उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही सिद्ध करून दाखवलंय म्हणून ते कोल्हापूरचं टोलचं आंदोलनाचं उदाहरण द्यायचे, ते शेतच्या विरोधातल्या आंदोलनाचं उदाहरण द्यायचे, ते एनरॉन विरोधातल्या आंदोलनाचं उदाहरण द्यायचे. म्हणजे जर तुम्ही लढा असा निष्ठेने लढवला, त्याच्या एक विशिष्ट भूमिका घेऊन लढवला, तडजोड केली नाही, तर लढा सत्तेतलं बळ नसताना सुद्धा यशस्वी करता येतो. याचं वस्तुपाठ, याची उदाहरणं एन.डी. पाटील सरांनी या अशा अनेक मार्गाने घालून दिले आहेत. म्हणजे पुन्हा हे सगळं बाहेरून आक्रमक दिसणारा माणूस आतून खूप असा कोमल होता. म्हणजे मी मगाशी सांगितलं, असाच एकदा बसलो, त्याला फोन आला कोणा तरी, आता कोणते, मी असं बोलतोय, ते कोण विजय कांबळे बोलतोय, मग जरा या, मग ये की म्हणले, मी काय इथं काय माझ्या काय पोलीस पहारा बसवलं, ये की खाली आले तुमच्या, ये मग. तर एक अंध तरुण आणि हे अंध मनुष्य आणि त्याची मुलगी अशी तिथं वर आले. तो सांगितलं, म्हणजे त्यांना कांबळे ऐकवायला, त्याचं नाव होतं विजय दांबळे, कोल्हापुरातला एक. तर तो आला, म्हणला असं आहे, काय काय झालं, काय काय, असं नाही, ह्या मुलीला ऍडमिशन घ्यायचं आहे, तिला असं असं आहे, असं जरा फी भरायची आहे, तर फी भरायला पैसे नाही, कुठं ऍडमिशन मिळालंय, काय झालंय, तर अमक्या ठिकाणी आहे, तमक्या ठिकाणी आहे. आता मलाही आधी बाबा एन.डी. पाटील सर असं काय बाहेरून कुणा आले तर मदत करतात वगैरे, हे मलाही काय माहिती नव्हतं, मी फक्त बारकाई बघत होतो. तर म्हणले, काय तुझ्याकडे ऍडमिशनचं काय आहे का, तिला कुठे मिळालं ऍडमिशन, काय आहे का त्याची काय म्हणजे पत्र किंवा काय आहे का. तर ते काय शोधायला लागला, काही सापडणार. मला तो मनुष्य माहित होता, थोडा
म्हणजे काय फसवणारा वगैरे नव्हता, पण फसवू अशी शक्यता असणारा तो वेळोवेळी वृत्तपत्रांच्या कार्यालयात जाऊन वगैरे असं सतत असा संपर्कातला मनुष्य होता. तर तो नाही काय म्हणला आणि मग तो निघाला बाहेर. निघाला. निघाला तर थोडा वेळ परत आला तर त्याला त्या त्याला मुलीला त्या मुलीच्या प्रवेशाची वगैरे कागद सापडली होती. मग ती घेऊन तो परत आला आणि ती सरांना दाखवली, ही ऍडमिशनची कागद आहेत. मग बघितलं किती फी आहे बाबा, काहीतरी 2,000-2,500 1,500 असं काहीतरी रक्कम होती. मग त्यांनी ते आपल्या कुठं कॉट खालची ते प्लास्टिकचा एक पाऊच काढला, अमुक काढला, 2-3 ठिकाणून असं ते त्याला ते फी पुरते पैसे काढले आणि ते त्या ह्याला दिले, म्हणले ही फी पुरीची भर. म्हणजे असा अनाहुत. आणि मग नंतर त्यानं काय सांगितलं, तो म्हणला काही नाही, तू इकडं कसा आलास म्हणले. तर म्हणला नाही, मी त्या भाजपच्या कार्यालयात गेलो होतो, भाजपच्या कार्यालयात म्हणले की तुम्हाला एन.डी. पाटील मदत करतील म्हणून. म्हणजे अरे म्हणले, मला भाजपवाल्यांना माझ्याबद्दल कुठलं प्रेम आलं. तर माझ्या लक्षात असं आलं की तिथं काय फार जबाबदार नाही, कुणीतरी अशी कार्यकर्ते कुठल्याही पक्षाच्या, कधी काँग्रेसच्या गेलं, कुठल्याही अशी टाइमपास करीत कार्यकर्ते बसले असतात आणि त्या आपल्या विरोधी विचारांच्या लोकांच्या बद्दल साधारण एक टिंगल टवाळ्याची भूमिका असते. त्यातल्या कोणीतरी तिथं गेल्या सांगितलं, अरे ते एन.डी. पाटील आहेत तिकडे, ते लय मदत करतात, त्याने पत्ता बित्ता दिला. तसा तो आला होता. म्हणजे त्यांनी त्याला ते म्हणले, अरे ठीक आहे. मग एन.डी. पाटील सर नंतर म्हणले त्यांनी म्हणजे माझी टिंगल केली, ठीक आहे, एन.डी. पाटलाकडे जावा, पण ही अंध मुलाची टिंगल केली हे वाईट आहे ना. म्हणजे हे याच्याशी कशाला खेळ करायचा तरी, असं ती त्यांनी भूमिका मांडलेली होती. खूप छोट्या 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 गोष्टींच्यातनं एन.डी. पाटील सरांच्यातला एक फार मोठा मनुष्य वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं मला दिसत गेला, भेटत गेला. आपल्याला माहिती आहे की शरद पवारांचं आणखी एन.डी. पाटलांचं नातं हे सातत्याने एक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातलं फार अत्यंत महत्वाचं असं नातं एकूण महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय जीवनात आपल्याला दिसतं. म्हणजे सगळ्या मुलांना माहिती आहे का नाही, शरद पवार यांच्या आधीच्या ज्या भगिनी आहेत त्या भगिनी सरोजताई या एन.डी. पाटील सरांच्या पत्नी, असं ते जवळचं नातं. म्हणजे आता अलीकडं आपल्याला लाडकी बहीण वगैरे काही योजना आहेत, तर एन.डी. पाटील आणि हे लाडका जावई असतो ना, तसं ते शरद पवारांची आई शारदाबाई पवार या त्या काळातल्या म्हणजे सत्यशोधक परंपरेतल्या कर्मवीर अण्णांच्या विचारांचा पुरस्कार करणाऱ्या सत्यशोधक विचाराच्या परंपरा, असं ते शरद पवारांचं कुटुंब होतं. म्हणजे शारदाबाई पवार ह्या त्या काळात लोकल बोर्डाच्या सदस्य, पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. बारामतीला त्या राहायच्या. काटेवाडी त्यांचं गाव, काटेवाडीतनं पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या मिटिंगा व्हायच्या. तर दर महिन्याच्या मिटिंगला शारदाबाई पवार अनेक वर्ष, तर त्या कसं आहे, त्या 11 मुलं त्यांना, तर त्यातून म्हणजे सभेला येताना एक मूल पोटात असायचं, एक मूल कडेवर असायचं. असं असताना त्या दरवर्षी सभेला शारदाबाई पवार येत होत्या. तर अत्यंत अशा शरद पवारांच्या कधी तुम्ही भाषणं पुस्तकं ऐकलं तर आपल्या आईच्या संदर्भात लिहितात की माझ्यावर सगळे संस्कारही आईने केलेले आहेत. म्हणजे ही जी सत्यशोधक भूमिका आहे, पुरोगामी भूमिका आहे, हे सगळे संस्कार आईच्या मुखातून आले आहेत, असं ते खूप कृतज्ञतेने लिहितात. तर त्या शारदाबाई पवार यांचा ह्याच्याशी मुलीशी लग्न ठरल्यानंतर एन.डी. पाटील हे शारदाबाईंचे अत्यंत लाडके जावई होते. म्हणजे एन.डी. पाटील ज्यावेळी पहिल्या निवडणुकीला उभे राहिले ते वाळवा मतदारसंघातनं, त्यावेळी त्या शरद पवारांचे एक भाऊ ते सुद्धा निवडणुकीला उभे राहिले होते. तर शारदाबाईंनी त्यावेळी आपल्या मुलासाठी, त्या काळात लाऊडस्पीकर वगैरे नसायचे, छोटे करणे असायचे, तर त्या करणे त्यांनी एक करणा आपल्या मुलासाठी त्याच वेळी एक करणा हा एन.डी. पाटील सरांना प्रचारासाठी पाठवून दिलेला होता सासूनं, शरद पवारांच्या आईने एन.डी. पाटलांना. म्हणजे या पातळीवर संबंध. शरद पवार ज्यावेळी सत्तेत होते त्यावेळी शरद पवारांच्यावर एन.डी. पाटील यांच्या इतकी टीका महाराष्ट्रातल्या आजचं कोणाच नावही घेऊ शकत नाही, इतकी कठोर शब्दात. हे आपले मेहुणे आहेत आणि पाहुणे आहेत म्हणून अजिबात एन.डी. पाटलांनी शरद पवारांच्या संदर्भात कधी दयामाया दाखवली नाही. सभागृहात, विधिमंडळातही दाखवली नाही आणि बाहेर सुद्धा दाखवले नाही. शरद पवारांचे एन.डी. पाटलांचे इतके वाभाडे अन्य कुठल्याही नेत्याने जाहीर व्यासपीठावरून काढलेले नाहीत. हे व्यक्तिगत नाही, हे सगळं धोरणात्मक राज्यकर्ते म्हणून एन.डी. पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे, विरोधी पक्षाचे नेते होते आणि शरद पवार हे सत्तेतले होते. त्यांचं म्हणणं असं आहे, मी विरोधात आहे, माझं भांडण शरद पवार या माणसाची नाहीच आहे. शरद पवार ज्या पदावर, कुठल्याही पदावर, त्या पदावर बसले, त्या पदाशी भांडण आहे
आणि ते भांडण काय मला त्यांची बाजू घेऊन पावना आहे म्हणून त्यात मला तडजोड करता येणार नाही, कारण मी माझ्या भूमिकेशी मला प्रतारणा करता येणार नाही, हे सातत्यानं एन डी पाटील सर सांगायचे. एन डी पाटील सरांच्या या चळवळीतल्या गोष्टींच्या बद्दल सतत चर्चा होते, पण चळवळी नुसत्याच मग सुरुवातीला म्हटलं की चळवळीला वैचारिक अधिष्ठान देण्याचं, वैचारिक भूमिका पाया तयार करण्याचं काम ते करत होते. पण त्याबरोबर त्यांच्या रचनात्मक काय, मला नेहमी असं खंत वाटते की त्यांच्या रचनात्मक कामाकडे खूप दुर्लक्ष झाला. या सगळ्या आपल्या रस्त्यावर लढणारे, चळवळी करणारे, उपोषण करणारे, आंदोलन करणारे, सतत संघर्ष करणारे एन डी पाटील माहित आहेत, पण त्यांचं रचनात्मक कामच माहित नाही. म्हणजे रयत शिक्षण संस्थेसारखी महाराष्ट्रातली, देशातली एक प्रचंड मोठी शिक्षण संस्था, त्या शिक्षण संस्थेचं चेअरमन म्हणून काम करताना त्यांनी या शिक्षण संस्थेला जी एक मूल्यांची बैठक दिली कर्मवीर अण्णांच्या नंतर, ती बैठक म्हणजे अलीकडच्या काळात बऱ्याच गोष्टी ऐकूया, ती एन डी पाटील सरांच्या काळात अशी कुठलीही गोष्ट संस्थेतल्या कारभाराच्या संदर्भात किंवा एन डी पाटील तिथं असताना खालच्या कोणी काही चुकीचं वागल्याच्या संदर्भात कधी ऐकायला येत नव्हतं. म्हणजे नंतर जे काय बरं वाईट भलं ऐकायला यायला लागले, एन डी पाटील सर त्यातून बाजूला झाल्यानंतर इतका दरारा आणि इतका वचक होता. म्हणजे एकदा त्यांचं डीएड साठी त्यांनी नोकरीसाठी जाहिरात दिलेली होती, मला वाटतं डीएड झालेल्या शिक्षकांच्या साठी काय 400-500 जागा होत्या आणि 25-30 हजार अर्ज आलेले. म्हणले करायचं काय, हे जर मुलाखतीला जरी आपण इथलं 1-4 किंवा अशा काही प्रमाणात बोलवलं तरी सुद्धा इथं संस्थेच्या दारात इथं गोंधळ दंगल होईल, गोळीबार करायला लागेल अशी परिस्थिती उद्भवेल. करायचं काय, त्यांनी सरळ म्हणले सगळे जे अर्ज आले सगळे कम्प्युटरवर टाका, कॅटेगरीनुसार जे काही जागा आहे ते करा आणि अजिबात मुलाखती न घेता ज्या पद्धतीनं मार्क आहेत त्या गुणांच्या क्रमानुसार त्यांना डायरेक्ट नियुक्तीची पत्र पाठवून द्या. आणि अशा रीतीनं त्या काळातल्या अशा शेकडो शिक्षकांच्या जागा कोणत्याही मुलाखती न घेता, मध्ये कुणालाही हस्तक्षेपाला पैसे घ्यायला संधी न ठेवता, म्हणजे ज्या पोरांना नोकरीची पत्र गेली त्या काळात तिथं गावात त्या पोरांना खुळ्यात काढायला लागले. हे असं रयत शिक्षण संस्थेत तुझी नियुक्ती झाले ते पत्र, ती म्हणे अरे असं कधी नियुक्ती होत नसते, खोळा आहेस का काय म्हणले, हे तुला कोणतरी फसवलं असेल. अशा पद्धतीनं मग ते मुलांना ह्याच्या नोकरी संदर्भात त्यांनी इतक्या पारदर्शकपणे आणि इतक्या सचोटीनं ही संस्था चालवली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं नाव आपण ऐकलं असेल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एन डी पाटील अध्यक्ष होते. साताऱ्याची आंबेडकर अकादमीचे अध्यक्ष होते. महात्मा फुले शिक्षण संस्था इस्लामपूरची केबीबी कॉलेज आहे त्या संस्थेचे ते अध्यक्ष होते. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था म्हणून बेळगावची संस्था आहे, तिथलं ते खेडूत शिक्षण मंडळ आहे. अशा अनेक समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजीची अशा अनेक संस्थांचे अध्यक्ष म्हणून, म्हणजे शेवटी चांगल्या संस्था चालवण्यासाठी सतोटीची माणसं लागतात. अशा रीतीनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संस्थांनी एन डी पाटील सरांना अध्यक्ष केलं होतं. त्या संस्थांचं काम हे अत्यंत सचोटीनं निष्ठेनं त्यांनी पार पाडलं. मला वाटतं अशी माणसं, मग सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे दुर्मिळ झालेत म्हणण्यापेक्षा अशी माणसं राहिलेली नाहीत, हे आजच्या काळाचं दुर्दैव आहे. आणि खरं तर अशा माणसांना त्यांच्या साहित्यातनं, त्यांच्या जीवनचरित्रातनं समजून घेणं हेच मला वाटतं किमान आपण आपल्या मनाची नीट उभारणी करण्यासाठी, आपल्या भविष्यातली वाट निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे असं मला वाटतं. आज आपण मला इथं बोलवलं आणि एन डी पाटील सरांच्या संदर्भात कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल संस्थेचे प्राचार्य पी.जी. पवार आणि महाविद्यालयातल्या संबंधित सर्वांना धन्यवाद देतो. आपणही शांतपणे ऐकून घेतलं त्यावेळी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आहे.